यानंतर बघूयात पुणे अपघाताची मुंबईतही पुनरावृत्ती झाली आहे। एका अल्पवयीन आरोपीने दुचाकीवरून समोरच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं एकाचा मृत्यू झालाय। मुंबईतील माझगाव पुलावर ही घटना घडली। या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे, तर अल्पवयीन आरोपीची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे। बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी या चालकावर तसंच अल्पवयीन असतानाही त्याला वाहन देणाऱ्या वडिलांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत। प्रणाली, काय माहिती याबद्दल? विशाल, काल सकाळची घटना आहे ही। साधारण सकाळच्या 7:15 वाजता म्हणजे जो अल्पवयीन आरोपी आहे तो सुद्धा नाश्ता घेण्यासाठी म्हणून त्याच्या दुचाकीनं गेलेला होता आणि जी मृत व्यक्ती आहे ती सुद्धा आपल्या कामावर निघालेली होती। अशा वेळेला या दोघांची नेटबिस नावाचा जो ब्रिज आहे या ब्रिजच्या वर एकमेकांना समोरासमोर धडक दिलेली आहे आणि खरं तर जी माहिती मिळते त्यानुसार मृत व्यक्तीला तसं बघितलं गेलं तर दिसतील अशा जखमा फार कमी आहेत, परंतु अंतर्गत मार जो आहे तो त्यांना लागला आणि त्यामुळे त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि जो अल्पवयीन मुलगा आहे तो सुद्धा सकाळची वेळ होती आणि अगदी 15 वर्ष 10 महिने असं त्याचं वय आहे। सकाळची वेळ होती, नाश्ता घ्यायला म्हणून तो दुचाकीवरनं गेलेला होता आणि समोरासमोर दोघांची जी ती धडक झाली आहे त्याच्यामध्ये या 32 वर्षीय जे इसम आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। या घटनेनंतर पोलिसांनी ताबडतोब दखल घेत हा जो मुलगा आहे, कारण तो अल्पवयीन आहे त्यामुळे त्याला सुधारगृहामध्ये निरीक्षण गृह जे आहे तिथे डोंगरी तिथे त्याला पाठवण्यात आलेलं आहे। तर त्या मुलाचे जे वडील आहेत त्यांना ताब्यात घेऊन पुढची जी कारवाई आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे। दोन्ही जे चालक होते, दोन्ही वाहन चालक जे होते ते मोपेड जी असते बिना गेअरची जी गाडी असते ते दोघेही ती गाडी चालवत होते आणि समोरासमोर धडक झाल्यामुळं गाडीचा जो हँडल असतो तो छातीला जोरात लागला आणि त्यामुळे मुक्कामार बसला जी मृत व्यक्ती आहे त्याला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतर अधिकची माहिती कळू शकेल, परंतु या प्रकरणामध्ये कुणीही दोन्हीही जे आहेत चालक याच्यापैकी कुणीही मद्यधुंद अवस्थेमध्ये नव्हते। गाडी ही फारशी मोठ्या नव्हत्या, दोन्ही मोपेड गाड्या होत्या, परंतु ती धडक जी आहे ती समोरासमोर झालेली आहे। त्यामुळे जे वाहन कायदा आहे त्याचं उल्लंघन करण्यात आल्याचं जवळपास स्पष्ट दिसतं आहे आणि मुलगा मुळात अल्पवयीन आहे, लायसन्स असण्याचा तर मुद्दाच येत नाही आणि त्यामुळं मोटार ऍक्ट अंतर्गत आता या म्हणजे पिता आणि मुलगा या दोघांवरही कारवाई होईल असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल।